राजस्थानातून एमडी ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जेरबंद राजापेठ पोलिसांची आंतरराज्य धडक कारवाई। अमरावती शहरातील मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन अर्थात एमडी अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य सूत्रधाराला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात राजापेठ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली। यापूर्वी 1 ऑगस्ट 2026 रोजी राजापेठ पोलिसांनी साहिल राजेश मेहरा या 22 वर्षीय आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 53,29,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता। यामध्ये 41,55,000 रुपयांची मेफेड्रॉन पॉवर इफोस्पोर्ट कार, 2 ॲल्कॉहॉल मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा आणि अंमली पदार्थाच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले होते। या प्रकरणी एनडीएफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान आरोपीने हा एमडी अंमली पदार्थ राजस्थानमधून मागवल्याची माहिती समोर आली। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राजापेठ पोलिसांनी विशेष पथक राजस्थानमध्ये रवाना झाले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे रामनिवास जगदीश कुमार बिश्नोई वय 22 राहणार जाल्लोर राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनी नितीन शिंदे तसेच मनीष करपे, पंकज खटे, रवी लिखितकर, शशिकांत शेडके, पवन तिवारी, अर्जुन कदम, रफिक खान, अंकुश काळे, पंकज गाठे, आकाश यादव, प्रकाश बोलोकर आणि अमोल देशमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडली।